मित्रांनो, तुम्ही कधी कोणावर इतकं प्रेम केलंय का की त्याच्या एका हायसाठी तुम्ही संपूर्ण दिवस वाट पाहिली आहे? तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्ही त्या व्यक्तीसाठी सगळं देत आहात पण त्यांना तुमचं अस्तित्वही माहीत नाही? मग प्रश्न असा आहे की हे प्रेम आहे की वेड, की हा खरा त्याग आहे? मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एकतर्फी प्रेमाचं खरं सत्य. एकतर्फी प्रेम म्हणजे असं प्रेम जिथे भावना असतात पण प्रतिसाद नसतो. तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करता, त्यांची काळजी करता, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवता, पण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त कोणीतरी असता. हे प्रेम शब्दात सांगणं खूप सोपं आहे, पण जगणं खूप कठीण आहे. मित्रांनो, खूप लोक म्हणतात, अरे एकतर्फी प्रेम म्हणजे वेड आहे, आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. कारण तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करता जी कधीच तुमची होणार नाही. तुम्ही तुमचा वेळ, भावना, एनर्जी सगळं इन्व्हेस्ट करता जिथे परतावा झिरो आहे. हे वेड नाही तर काय आहे? पण थोडं थांबा, हे पूर्ण सत्य नाही. एकतर्फी प्रेम म्हणजे एक्सपेक्टेशन नसलेलं प्रेम. तुम्ही त्या व्यक्तीला खुश पाहू इच्छिता, जरी ती दुसऱ्या कुणासोबत खुश असेल तरी. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता, जरी ते तुमच्यासोबत नसले तरी. हेच तर आहे खरं प्रेम. कारण खऱ्या प्रेमात माझं नसतं, तिथे फक्त तू खुश राहा असतं. मित्रांनो, आपल्या मेंदूला सवय असते ज्याचं आपल्याला मिळत नाही त्याच्यावर जास्त अट्रॅक्शन होण्याची. याला म्हणतात इमोशनल अटॅचमेंट विदाउट क्लोजर. तुम्हाला क्लोजर मिळत नाही म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारत राहता, मी कमी पडलो का? ती मला का नाही आवडली? मी अजून काय करू शकलो असतो? आणि हेच विचार तुम्हाला आतून तोडत राहतात. एक मुलगा होता, तो रोज कॉलेजला जाताना एका मुलीला पाहायचा. हळूहळू तो तिच्यावर प्रेम करू लागला. तो तिच्यासाठी नोट्स बनवायचा, तिच्या आवडी लक्षात ठेवायचा, तिच्या प्रत्येक अडचणी तो शांतपणे सोडवायचा. पण त्याने कधीही त्याच्या फिलिंग्स सांगितल्या नाहीत. का? कारण त्याला भीती होती ती त्याला गमावेल. एक दिवस त्या मुलीने त्याला सांगितलं, मला कोणीतरी आवडतं. तो हसला आणि म्हणाला, वाव, लकी गायज. पण त्या रात्री तो खूप रडला. मित्रांनो, एकतर्फी प्रेम खूप सुंदर वाटतं, पण ते तुमचं आयुष्य थांबवतं. तुम्ही एका व्यक्तीमध्ये इतके अडकता की तुम्ही स्वतःला विसरता. तुमची ध्येय, तुमचं करिअर, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट सगळं मागे राहतं, आणि हे कधीच हेल्थी नाही. जर तुम्ही एकतर्फी प्रेमात असाल तर लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करा, रियालिटी ॲक्सेप्ट करा. त्या व्यक्तीला फोर्स करू नका. स्वतःचं आयुष्य बिल्ड करा. मोहन करणं चुकीचं नाही, कारण तुम्ही कोणाचं प्रायोरिटी असायला डिझर्व करता, ऑप्शन नाही. मित्रांनो, एकतर्फी प्रेम कमजोर लोक करत नाही, कारण त्यासाठी खूप मोठं हृदय लागतं. पण खरं स्ट्रेंथ यात नाही की तुम्ही कोणावर किती प्रेम करता. खरं स्ट्रेंथ यात आहे की तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता. जर तुमचं प्रेम तुम्हाला तोडत असेल तर ते प्रेम नाही, ती एक सवय आहे, आणि सवयी बदलता येतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते एकतर्फी प्रेम वेड आहे की त्याग आहे? कधी कधी ज्याला आपण मनापासून प्रेम करतो तो आपल्यासाठी नसतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रेम करण्यालायक नाही.